जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा प्रचार हा सध्या अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतोय। खरं तर राष्ट्रवादीचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आवाजातल्या अनेक क्लिप ज्या भावनिक करणाऱ्या निर्मित क्लिप जे आहेत ते व्हायरल झाल्या होत्या। तर तशाच पद्धतीच्या क्लिपचा वापर जो आहे तो उमेदवारांकडून खरं तर प्रचारात केला जातोय। ज्यांची क्लिप सध्या भोरमध्ये व्हायरल होती, उतरवली कार्यगटातून ते सध्या निवडणूक लढतायत जेडपीची, ते उमेदवार आपल्यासोबत रणजित शिवतरे आहेत। दादा, या निर्मित दादांच्या आवाजातली क्लिप खरं तर व्हायरल होती, सभा होणार होत्या दादांच्या, मात्र त्या होऊ शकल्या नाहीत। आता या निर्मित क्लिपद्वारे ते आवाहन करताना त्यांच्या आवाजात आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुकीची उमेदवारी ठरवल्यानंतर अजितदादांनी मला स्वतःला फोन केला होता की कोणत्या दिवशी त्या ठिकाणी तारखा घ्यायच्यात। मी त्यांना विनंती केली होती की 1 तारखेला रविवारी आणि 1 तारखेनंतर आमचे मुंबई पुण्याला बरेचसे मतदार आहेत या जेडपी गटांनी आणि तालुक्यातले, तर आपण 1 तारखेनंतर वेळ द्यावा। परंतु वेळेच्या सगळीकडेच जाण्याचं होतं, म्हणून मला फोन आला की मी 29 तारखेला येतो आहे, परंतु 28 तारखेला आम्ही रात्री खरं तर मुंबईचा मेळावा आमदार शंकरभाऊ मांडेकरांना आम्ही ठेवला होता। आणि दादांनी स्वतः प्रत्येक निवडणुकीला दादा आल्यानंतर एक प्रचंड उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो। आणि आज दादा हयात नाही आहेत, परंतु दादांना अभिप्रेत असं विकासकाम, या तालुक्याची जडणघडण किंवा तालुक्याला मदत करण्याची भूमिका दादांनी विधानसभेच्या वेळेस घेतली होती। आणि निश्चित स्वरूपामध्ये दादा गेल्याने या तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि दादा आल्यानंतर दादा काय बोलणार ही उत्सुकता या तालुक्यातल्या जनतेला असते, कारण दादा हे विकासाचं मॉडेल होतं। दादा हे तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मोठं पाऊल उचलणारे एक नेतृत्व होतं। त्यामुळं दादा गेल्याने निश्चित स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये काहूर त्या ठिकाणी होतं। प्रत्येक लहान मुलापासून मोठ्या वडीलधारी मंडळीपर्यंत, माता भगिनी असतील, यांच्यामध्ये प्रचंड हळहळ दादा गेल्याने, आणि लोकांना प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये दादांच्या आवाजामध्ये व्हिडिओ क्लिप मीडियाच्या माध्यमातून होत आहेत। दादांना जे मागील काळामध्ये दादांनी जे आश्वासित लोकांना केलं होतं, त्यांच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्र असेल, प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये आणि भोर तालुक्याची राष्ट्रवादीची सत्ता दोन्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदवर येण्यासाठी दादा त्या ठिकाणी आव्हान करत आहेत। तुम्ही दादांची जवळचे सहकार्य होता, जवळपास दररोज तुमचे कॉल सुरू असायचे। शेवटचा कॉल काय झाला होता, दादांचं काय म्हणणं आलं? छाननीच्या दिवशी दादांचा मला तहसील कार्यालयाच्या खालीच फोन आला होता की आपल्या तालुक्यातल्या काय परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कोणी फॉर्म ठेवलेत किंवा कोणी बंडखोरी केली का काही। तर तालुक्यामध्ये बंडखोरी किंवा अपक्ष 1-2 फॉर्म राहिले होते, त्याची मला माहिती दिली। आणि त्यांनी सांगितलं की मी कोणत्या दिवशी येऊ। दर निवडणुकीला प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी दादांकडून सांगितल्या जायच्या, त्यांचं मार्गदर्शन निश्चित स्वरूपामध्ये महत्त्वाचं असायचं। आणि दादा अचानक गेल्याने कुठल्याच कार्यकर्त्याला आजही कुणाला वाटत नाही की दादा आपल्यामध्ये हयात नाहीत। प्रत्येकाला वाटतं की दादांचा फोन येईल, दादा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, जो अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजकारणामध्ये प्रवेश केला, त्यांच्याबद्दल प्रचंड दुःखद त्या ठिकाणी भावना माझ्या स्वतःच्या त्या ठिकाणी आहेत। तुमच्या विरोधात उतरवली कार्यगटातून खरं तर थोपटेंच्या पत्नी उभ्या आहेत, स्वरूपा थोपटे उभ्या आहेत। मोठं आव्हान तुम्हाला यावेळेस आहे। आता तुम्ही 4-5 दिवस गेले या भागात फिरताय, प्रचार करताय, जो प्रतिसाद नागरिकांचा भेटतोय, विश्वास निश्चित वाटतोय का तुम्हाला? विकासाच्या भूमिकेवर निवडणूक आम्ही आजपर्यंत लढलेलो आहे। लोकांना मागच्या 2017ला मी या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व नवीन मला मिळालं। आजपर्यंत हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, परंतु लोकांनी प्रतिसाद दिला। आव्हान केल्यानंतर लोकांनी जवळपास 6000 मताधिक्याने मला या जेडपी गटातून निवडून दिलं। आज जिल्हा परिषदची गटगणरचना थोडीफार बदलली, परंतु विकासावर जी आश्वासित मी लोकांना केलं होतं, ज्या नागरी सुविधा, जनसुविधा प्रत्येक गावामध्ये देण्या गरजेच्या होत्या, त्या सर्व देण्याचा प्रयत्न कोरोनाच्या काळामध्ये करून 2.5-3 वर्ष प्रशासकीय निधी मिळाला नाही, परंतु विकास कामांवर भर देत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये असं कोणतंही गाव नाही ज्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, पाणीपुरवठ्याची योजना ही प्रलंबित नाही। अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। त्यामुळं
पुढलं कोण उभं राहतंय याच्यापेक्षा कॉम्पिटिशन माझी स्वतःची असते. आपण लोकांची कामं केली तर लोक निश्चित स्वरूपामध्ये त्याला दाद देत असतात. पुढल्या माणसाकडं 9 वर्षामध्ये कुठल्या गावामध्ये ही फिरकली नाहीत. आज जी समोर मंडळी आहेत ही फक्त धनशक्तीचा वापर करून सांगतात. आज कुठल्या गावामध्ये गेल्यानंतर किती पैसे देऊ एवढीच त्यांच्याकडे भूमिका आहे. ते विकासावर बोलले जात नाही. आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादा गेल्यानंतर वहिनींना त्या ठिकाणी नेतृत्वाने संधी दिली. पालकमंत्री म्हणून आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे 15 वर्ष या मतदारसंघाच्या खासदार म्हणून काम करतात. आमदार शंकर भाऊ मांडेकर आहेत. लोकांना विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करू शकतो. त्या विकासाला भूमिका देत असताना लोकांच्या भूमिकेवर माझा सार्थ विश्वास आहे. धन्यवाद. तर हे होते रणजित शिवतरे, त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.